हे बघा मुलींनो, मी तुमच्या डॅडशी बोलले आणि आम्ही काही दिवस तुम्हाला कसलीही परमिशन देऊ शकत नाही, कळलं तुम्हाला? पण आम्ही कसली परमिशन मागितलीये? हो ना, गप्प बसा. पण हे तुम्हा दोघींनाही लागू आहे. आजपासून तुम्हा दोघींचं रात्री बाहेर जाणं एकदम बंद, म्हणजे आयहांकडे सुद्धा जायचं नाही. गरज असेल तर मी तिथे थांबेन, पण तू नाहीस, कळलं? आणखी एक, आयहाननेही मला त्यासाठी विचारता कामा नये, कळतंय? पण मॉम, आमचं कामच असतं. काम वगैरे काही नाही. त्यांना सांगा आम्हाला परमिशन नाही, आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर एखादा नवीन जॉब शोधा जो वेळेत संपून तुम्ही घरी येऊ शकाल. आणि इथे तुम्हाला कारने सोडायला कुणीही येणार नाही. ते सगळं ऑलरेडी बंद झालंय. तू बोललीस ना मिस्टर जानशी आज. आणि ते कोणते मिस्टर एमरे, त्यांच्या बरोबर तू अजिबात यायचं नाहीस. बस नाहीये, टॅक्सी नाहीये, पण त्यांच्या बरोबर नाही यायचं, कळलं? ठीक आहे मॉम, ऑल राईट. आणि हो, यापुढे तुझा कुठलाही फोटो मला न्यूजपेपरमध्ये दिसता कामा नये. तुमचा बाप म्हणून मी हे बोलतोय. मी यांना इतकं बोलतेय, तूही काहीतरी बोल. टेबलावर हात मारून चिडून काहीतरी बोल यांना काहीतरी. तू बरोबर असतेस तेव्हा मला मी वाघ आहे असं वाटतं. थँक्यू मेवकेबे. पण आता मी काय करू? माझं माझ्या मुलींवर खूप प्रेम आहे. त्यांच्यावर कसं ओरडू? ह्या दोघी तर माझा खजिना आहेत. मी त्यांना असं ओरडू शकत नाही. मला खरंच खूप वाईट वाटलं. मी मनापासून बोलतोय. पण डॅड, मी ठीक आहे, तुझ्या मॉमने मला सांगितलंय, समजावलंय, तुझा काही दोष नाहीये यात. पण हे प्रूव्ह करणं खूप अवघड आहे बेटा. आयुष्य इतकं सोपं नाहीये जेवढं तुला वाटतं. आम्ही तुम्हाला खूप प्रेमाने प्रोटेक्ट करून, खूप त्याग करून वाढवलंय, पण हे बाहेरचं जग खरंच खूप वाईट आहे. आम्हालाही प्रतिष्ठा आहे, उंच मानेने चालतो आम्ही. इथे आमची बदनामी होऊ देऊ नका, मनापासून सांगते मी. काय ना, हे खूप स्वाभाविक आहे. ती लोक आपल्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने राहतात. त्यांना या सगळ्याची सवय आहे. पण खरं सांगू, तुमच्यासाठी हे योग्य नाहीये. ती खोटी न्यूज देणारी जर्नलिस्ट, त्यांना हवं तसं ते काम करणार, त्यांना काही फरक नाही पडणार. पण आपलं रेप्युटेशन संपेल. आपण डिसेंट आणि प्रामाणिक लोक आहोत, आणि हीच आपली ठेव आहे. म्हणून प्लीज आम्हाला लाज वाटेल असं काही करू नका. बस एवढंच हवंय आम्हाला. ठीक आहे डॅड, सॉरी. ठीक आहे डॅड. हो, आणि तुम्हाला कुठे जायचं असेल तर मला सांगा. आता तर आपल्याकडे कार आहे. मी तुम्हाला कुठेही घेऊन जाईन. मला ते आवडेल. तुम्ही मला सांगा. मी तुमच्यासाठी सदैव तत्पर राहीन. मला आवडेल ते करायला. तुम्हाला हवं तिथे मी घेऊन जाईन. हो, तुमच्याकडे तुमचे डॅड आहेत. मिस्टर जॉन आणि एमरेची काय गरज आहे? तुमचे डॅड नेतील ना तुम्हाला. टॅक्सी स्टेशन मधून कॉल आलाय. हॅलो, हा, गुड इव्हिनिंग. बोला, काय झालं? काय तक्रार आहे? मला जरा अर्जंट काम होतं, म्हणून मी त्यांना सांगितलं की उतरा, एवढंच. 3 स्टॉप आधी. हो ठीक आहे, समजलं मला. ठीक आहे. काय झालं निहात? त्यांनी सांगितलं की आता स्टेशनवर येऊ नकोस. पण असं का? माझी तक्रार केली आहे. कोणी? आज मी जेव्हा तुझा फोटो बघितला तेव्हा मी जरा अपसेट झालो, म्हणून मी पॅसेंजरला थोडं अलीकडेच उतरवलं, कारण मला अर्जंटली घरी यायचं होतं ना, म्हणून. बाकी काही नाही. ओ निहात, तुझ्यासाठी हा जॉब योग्यच नव्हता. तू वाईट वाटून घेऊ नकोस. नाहीतरी मी काय करू काळजी शकतो? करू नकोस. फक्त बघूया काय होतंय. Mr. Mackinnon, thank you very much for this nice evening. छान वाटलं आज. Oh, that's really a great pleasure for me. मी आज इथे बसून खूप जास्त एक्साइटेड आहे. एका बाजूला फेमस आणि रिस्पेक्टेड व्यक्ती आहे, आणि दुसऱ्या बाजूला एक ब्राईट यंग मॅन आहे. जेदा, थँक यू व्हेरी मच. पण तू जरा जास्तच कौतुक करतेस. इतकं कौतुक करायची गरज ओ नाही. जान, मी तसं जेदाकडून ऐकलंच आहे, पण त्याआधी तुमच्या कामाबद्दल पण ऐकलं होतं. खूप चांगलं काम करता तुम्ही. ओ रिअली? थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मी बरंच काही तुमच्याकडून शिकलोय. जे क्रेस्टो अवॉर्डेड कमर्शियल वर्क होतं त्याने मी खूप इम्प्रेस झालो होतो. खूप मस्त होतं ते, ग्रेट. आणि ते तुमचं ब्लॅक अँड व्हाईट वर्क, त्यासाठी पण तुम्हाला अवॉर्ड मिळालं होतं. मी माझ्या आयुष्यात इतकं चांगलं काम कधी बघितलंच नाही. मी खूप ऍडमायर करतो तुम्हाला. आयडल आहात तुम्ही माझे.
थँक यू व्हेरी मच जान, रिअली. ठीक आहे, तर मग आपण आपले फ्युचर वर्क आणि सक्सेस साठी टोस्ट करूयात. काय म्हणतोस? तरी सुद्धा तुझं नशीब चांगलं आहे की तू आताही कामावर जाऊ शकतेस, असा विचार कर. ते ठीक आहे ग, पण मी तुझ्या घरी पण नाही येऊ शकत. घर आणि ऑफिस बस. पण मला घरी राहायला आवडत नाही. मी जेव्हा पण जेजेशी बोलायचा प्रयत्न करते, दादा मागे मागे यायला लागतो आणि तो मला त्याच्याशी बोलू पण देत नाही. आता तूच सांग काय करू. बरी आठवण आली. काय, कसली आठवण? जेजेची आठवण. मला त्याला कॉल करायचा आहे. माझा दादा इथे नाहीये ना, तर मी करते. मी आठवण करून दिली. तू खरंच विसरली होतीस का? चल, मी जानला मेसेज करते. हाऊ आर यू डार्लिंग? हॅलो जेजे. इतक्या पटकन फोन उचललास. तो म्हणतो की तो माझ्या कॉलची वाट बघत होता. तू खरंच खूप स्वीट आहेस. खरंच. मी काय करतेय, मी आता सनमच्या घरी आहे. त्याचं काय आहे ना, बऱ्याच दिवसांनी भेटलो ना आम्ही. मेवकी बेंटीने खूपच स्ट्रिक्ट रूल बनवले, त्यामुळे खूपच कठीण झालंय. वातावरण एकदम तापलंय इकडचं. इथे नाकाबंदी झालीये. एक्झॅक्टली. आणि त्यानंतर काय झालं की त्यांनी मला त्यांच्या कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करायला सांगितलं. हो, आणि त्यानंतरच तो ब्रँड इतका उंचीवर गेला. ते पण सांगा ना आम्हाला की तुमची आणि डच कंपनीची पार्टनरशिप कशी झाली. सांगा ना आम्हाला, ऐकायला आवडेल आम्हाला. अच्छा, ती खूपच वेगळी गोष्ट आहे, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यामुळे माझ्यासाठी एक वेगळा मार्ग ओपन झाला. आणि मला वाटतं की आज रात्री मी तुला माझ्या स्वप्नात बघेन. तू पण मला बघशील का? नक्की बघ. हं, मी जे म्हणते ना ते अगदी खरं होईल. बघशीलच तू. तू उद्या सकाळी ब्रेकफास्ट मध्ये काय खाणार आहेस? एग्ज. प्रत्येक जण खात होत असे. ती ऍक्च्युली एग्स म्हणतीये. बरं, तू एग्स खाणार असेल तर मी सुद्धा एग्स खाईन. मला असं वाटेल की आपण दोघं एकत्र बसून खातोय. ठीक आहे, तर मग मी तुझा अजून वेळ नाही घेणार. तुला मूवी बघायला जायचंय ना, तर मग हॅव अ नाईस इव्हनिंग. बाय. तर मग मी ठेवू आता? ठेवते ना, नाही तर तू ठेव. चल, तू आधी ठेव. ठेव ना. ठीक आहे, तू नाही ठेवत तर मी ठेवते. ओके. अजून फोन नाही ठेवलास ना तू जेजे? ओ गॉड. माझ्याकडे एक मस्त आयडिया इकडे. ठेव ना. तू का माझा फोन कट केलास? हो, कारण याला काय अर्थ आहे? तू ठेव, मी ठेव, अशी तर 4 वर्ष जातील की नाही? काय झालंय? त्यानं तुला कॉल नाही केला का? त्याच्याशी काय संबंधाचा? मी तर एक्सपेक्ट पण करत नाहीये. त्याला कामं असतात, बिझी असतो तो. म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये? ऑफकोर्स नाही. माणसाला थोडा फ्रीडम हवा असतो, हे आपण विसरता कामा नये. बरोबर आहे तुझं. मग फोन का चेक करतेस? टाइम चेक करतेय. किती वाजलेत? धाणे खायची वेळ झाली. तसं बघितलं तर प्रॉडक्ट तर तेच असतं, पण प्रत्येक भाषेत प्रत्येक कल्चरमध्ये त्याचे रेफरन्सेस बदलतात, म्हणून विचार करून ऍड बनवावी लागते. ओके, रिव्हर्स कॉर्नर वर्क. तुम्ही म्हणालात की प्रोडक्ट पेक्षा इमोशन्सच्या युनिटीवर जास्त काम केलं तर काहीच हरकत नाही, नक्की करू शकतो. विथ युअर परमिशन आय विल बी बॅक सून. जॉन, मला असं वाटतं की मॅकॅनिनला तू आवडलायस. इम्प्रेस्ड आहे तो तुझ्यावर. तू आधीच खूप सांगून ठेवलंयस म्हणून झालं असेल असं. तू इतकं हंबल होऊन मला थँक्स का म्हणतोयस? मला तुला थँक्स म्हणावंच लागेल. तू इतक्या ग्रेट व्यक्तीशी माझी ओळख करून दिलीस. माय प्लेजर. हा तर जॉन देवीतच आहे ना? ऍक्च्युली मला खूप गोष्टी शिकायच्या आहेत त्यांच्याकडून, त्यामुळे तू मला ओळख करून काय दिलीस. चाललंय काय माहिती. रोज नव्या मुली बरोबर असतो हा. थांब, मी त्याचा फोटोच काढते. फोटो काढून काय करणार? फ्रेंड मॅगझिन मीडियामध्ये. थोडी बाजूला सरक ना. तिला फोटो पाठवला की ब्रेकिंग न्यूज होईल, म्हणून काढते फोटो. त्यांना कळू देऊ नकोस, हळूच काढ. नाही, खूप गोष्टी ठरवाव्या लागतात. आणि त्या दिवशी लॉन्च पार्टीला सनेमने तर खूप कमालच केली. कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. त्याने पाठवलं असेल पण मला मिळालं नसेल, किंवा कदाचित त्यांचे इंटरनेट कनेक्शनच चालू नसेल, असे असू शकतं. मला काळजी वाटतीये.
सॉरी, मी आता घरी आलो. तुझ्यामुळे मला जाग आली. ओके डार्लिंग. उद्या सकाळी लवकर ये, सगळ्यांच्या आधी. ऑल राईट डार्लिंग. ही इज क्रेझी इन लव्ह. गुड मॉर्निंग दादा. मॉर्निंग. तू रेडी आहेस? ब्रेकफास्ट पण बरं वाटलं बघून. मी सनेमशी बोललो, ती जरा सगळ्यांपेक्षा लवकर येणार आहे. आम्ही दोघं एकत्रच ब्रेकफास्ट करणार आहोत, म्हणून तयार करून ठेवा. मी निघतो आता, मग नंतर भेटूया आपण. यू एन्जॉय. ओके. मॉम चल आम्ही निघतो. ब्रेकफास्ट झालाय. भेटू ठीक नंतर. आहे, मी सांगितलेलं लक्षात आहे ना. ऑफिस मधून सरळ घरी यायचं, कुठेही जायचं नाही, हे लक्षात ठेवा दोघींनी. येस, लवकर येईन मी. हो, मी पण ऑफिस मधून सरळ घरी येईन. ठीक आहे मॉम? असंच करावं लागेल. आणि जाताना स्कूटर घेऊन जा. डोकेदुखी झालीये नुसती. आणि मिस्टर जानना सांगा आम्हाला त्या स्कूटरची गरज नाहीये, इथे गंजून जाईल. मॉम माझा बोनस येतो, म्हणजे ती मला अवॉर्ड म्हणून मिळालीये. मिस्टर जानचं गिफ्ट नाहीये ते, जे मी त्यांना परत हो करू मॉम, शकेन. ती एकदम बरोबर बोलतीये. तिनं स्लोगन बनवलं होतं आणि त्यावर प्राइज म्हणून ही स्कूटर होती, ती तिने जिंकली. आता ती परत का म्हणून द्यायची तिनं? ओ गॉड, मी म्हणाले ना आपलं रेप्युटेशन महत्वाचं आहे. समजत नाहीये का तुम्हाला? एजन्सीचं कौतुक वाटतंय, स्वतःच्या सक्सेसचा ढोल वाजवायचा आहे. या घरात तेच होईल जे मी सांगेन. मिस्टर जानना सांगा आम्हाला नकोय ती स्कूटर, परत घ्या. आणि तुला ती परत करावीच लागेल. आपल्याला काही गरज नाहीये त्याची. निघा, चला निघा. काय मॉम, स्कूटर गेली यार माझी. हे बघ, मला उगाच चिडायला लावू नकोस हा. माझं ऐक आणि दे ती परत. निघा आता. स्कूटर गेली यार माझी. वाईट वाटून घेऊ नकोस तू, थोडे दिवसाचा प्रश्न आहे. मी सांगते तुला, सगळं नीट होईल. टेन्शन घेऊ नकोस तू अजिबात. हो ठीक आहे, पण तू काय येतेस? जानने सांगितलंय ना की कोणीही कुठूनही काम करू शकतं म्हणून. सनेम, मला मिस्टर इम्रेने दुपारी भेटायचे. आम्ही लंच साठी बाहेर पडणार आहोत. मी घरी थांबले तर मॉम मला घराबाहेर पडू देणार नाही. मी कुठेतरी कॅफेमध्ये बसून काम करणार आहे, कळलं का तुला? ठीक आहे, चल लवकर. जान म्हणालेत ऑफिसमध्ये सगळे याच्या आधी तू लवकर ये. चल पटकन आवरूया सगळं. जरा हे धर बघू. हो थांब, मी जरा उचलते. आता आपण काय करायचं मिस्टेरिन? असं दाखवायचं का की आपल्याला काहीच माहित नाही? असं काही नाहीये गुलीज. या सगळ्या न्यूज खोट्या असतात ग. काल सनेम होती, आज जेदा आहे, उद्या दुसरी कोणीतरी असेल. हो, कुणाच ठाऊक. आपण अशा न्यूजकडे लक्ष नाही द्यायचं. अच्छा फ्रेंड्स, माझं आहे का? आपण काय करतोय आणि आपण आता जातोय आणि आज जाऊन आपण काय करणार आहोत? आपण आपल्या क्रिएटिव्ह आयडियाज डिस्कस करणार आहोत. म्हणून आपण इथे आलोय आणि म्हणून कोणीही आज जाऊन काहीही बोलायचं नाहीये. शांत बसायचं. चला, मी बेल वाजवते. हे आलीस तू? हॅलो गाईज, वेलकम. या आत या. ब्रेकफास्ट रेडी आहे, या. गुड मॉर्निंग जान. गुड मॉर्निंग मिस्टर जान. मॉर्निंग. ये ना. आपली गल्ली आता मॅगझिनची सेंटर न्यूज झाली आहे. तू वाचलंस का सुकरान? हो ना. पण मी हे बघून थोडी अपसेट झालीये. खूपच विचित्र माणूस आहे हा. अगं हो हो, तू बघितलंस ना? नीट बघ सुकरान. मला तर काही कळत झालं नाही यांचं या सुरू magazine सकाळी मध्ये. सकाळी. बरं, मेला दांडीनं नुसतं गॉसिप करत असते ग. तिला काहीच काम नसतं. बघ ना, सारखी गॉसिप करत असते यार. आम्हालाच कशा माहित नसतात. खरं खरं माहित. ए सनेम, अगं बाई सनेम. सनेम बेटा, आय एम सो सॉरी ग. परत एकदा फोटो छापून आलेत. हो ठीक आहे, मी करेन ते मॅनेज. पण मेलात आंटी प्लीज आता अजून न्यूज पसरवू नका तुम्ही. मेलात आंटी, तुम्ही काहीतरी नवीन अजेंडा चालवा ना. तुम्ही जे करू शकता ते, म्हणजे ते तुम्हाला जमतं तेच, प्लीज. हो ती कालची न्यूज होती आणि बाकी सगळ्यांना सांगा की विसरून जा म्हणून. कळते मुलींनो, तुम्हाला? तुम्ही काय बोलताय? मी कालचं म्हणत नाहीये, आजच्या न्यूज बद्दल बोलते. आजच्या तो तुझ्यासोबत असं कसं काय करू शकतो? मला खूप काळजी वाटते म्हणून मी सगळं बोलते. खरंच. काय झालं? कसली न्यूज? मला वाटलेलंच. हे बघ, हे बघ, हे पाहिलेस का तू न्यूज? तू म्हणाली होतीस ना रिलेशन नाहीये, तरी पण त्याने असं करायला नको होतं. सांग मला का केलं असं? मेलात आंटी प्लीज कोड्यात बोलू नका. जरा बघू द्या मला काय ते. काय झालं? मला वाटतं की तू न्यूज वाचली नाही सनेम. लयला किती फोटो आहेत, एकापेक्षा एक आहेत ना. एक मसल्स मॅन, एक कर्ली हेअर लेडी सोबत आहे. सनेम तुला तर माहितच असेल ना, तुझ्या खूप जवळ आहेत ते. माझं एक सनेम, जर तो तुझं मन दुखू शकतो तर मी पण त्याला त्रास देऊ शकतो. हो बरोबर आहे मुझफ्फर, तुझं एकदम बरोबर आहे.
मला वाटतं अशा न्यूज वाचून ना तुम्ही सगळे वेडे झाले. हा खोट्या बातम्यांचा खजिना आहे. वाचण्यापेक्षा लायब्ररीमध्ये जाऊन चांगली पुस्तकं वाचा ना, ते काहीतरी उपयोगी पडेल तुमच्या. खरंच. लैला तू गप्प बस का जरा. सनेम, तुला जेलसी वाटत नाहीये का ग याबद्दल? नाही, ते माझे बॉस आहेत. मी का जेलस होईन त्यांच्यावर? ती का म्हणून जेलस होईल? हे तिचं प्रोफेशनल लाईफ आहे आणि तो माणूस तिच्या लायकीचा नाहीये. मला काही माहित नाहीये, पण मुलगी एकदम फारच सुंदर, सडपातळ अशी छान आहे फिगर ती. हो, ते तर आहेच. पण मला यात काहीच इंटरेस्ट नाहीये मेलाहात आंटी. मी आता काय सांगू सगळ्यांना? तुम्ही असं का नाही सांगत मिस्टर जानची एक गर्लफ्रेंड आहे? जा जाऊन सगळ्यांना सांगा. जा ना, जाऊन सगळ्यांना सांगा. वा, काय बातमी आहे ही. बातमी आता पहिले जाऊन मी तिकडे पसरवतो. ठीक आहे, मी पण त्यांना सांगते. सुकरान, ऐक रे, माझं ऐक, मी काय सांगते ते. सनेम, काय झालं तुला? तू ठीक आहेस ना? फक्त माझा ना जॉ जरा दुखतोय. अगं थांब, मला येऊ दे तरी. तुम्ही पेस्ट्री खाऊन बघा, मी टेस्टी बनवते, एकदम छान बनली. गाईज जरा दरवाजा बंद करा. पोलीस, हे काय करतेयस? हा आपल्या नवीन कस्टमरचा पिया. ओके गाईज, मी ब्रेकफास्ट मध्ये खूप काही बनवलेलं आहे. फ्रूट ज्यूस तयार आहे, चहा कॉफी तयार आहे, इथे सगळं तयार आहे. जे तुम्हाला हवंय ते घ्या. आणि हे घर म्हणजे तुमचं ऑफिसच समजा, काही प्रॉब्लेम नाही. एकदम कम्फर्टेबल व्हा, ऑकवर्ड व्हायची गरज नाही. आणि वेगवेगळ्या अटमॉस्फिअर मध्ये काम केलं तर अजून क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणून आपण इथे भेटलोय. तर तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे बसा आणि काम करा. चला बसा बसा, वाट कसली बघताय? चला. हो ठीक आहे. गाईज, अजून जागे झाला नाहीये तुम्ही? काय चाललंय हे सगळं? प्लीज मूव्ह. मी तुम्हाला काय सांगितलंय? नेहमी सांगत असते, लाईफ एक ऍक्शन आहे. समजलंय सगळ्यांना? प्लीज मूव्ह गाईज, प्लीज. जरा इकडे माझ्या बरोबर, मला बोलायचंय तुझ्याशी महत्वाचं. तुम्ही कामाला सुरुवात करा, मला ओरडायला लावू नका. ओके, डोंट वरी मॅम. चल करूया. डेरेन, काय झालंय सगळ्यांना? ते इतके कधी गप्प नसतात. म्हणजे असं वाटतंय की त्यांची सगळ्यांची एनर्जी कुठेतरी गेलीये. काय झालंय काय नक्की? सांग ना मला. जन, मला वाटतंय की हे अजून पूर्णपणे जागे झालेले नाहीयेत. कदाचित त्यांनी सकाळची कॉफी घेतली नसेल. म्हणजे मी जर नाही प्यायले तर माझा चेहरा खूप विचित्र दिसतो. असंच काहीतरी झालं असेल. टेरेन, मी तुला वेडा वाटतोय का? सरळ सांग मला काय चालू आहे ते. सगळं नीट सांग, काय चाललंय? माझ्याकडे इतकी पॉवर नाहीये रे जान. मी हे सगळं मॅनेज नाही करू शकत. सनेमणी, मी ऑलरेडी करेक्शन पाठवलंय. परत काय आहे आता? नाही, यावेळी जेदा सोबत आहे. काय जेदा सोबत फोटो? हे टू मच आहे. मी तुला दाखवते. हो दाखव ना प्लीज प्लीज. बरं, हा बघ, हा फोटो आजच पब्लिश झालाय बघ. दिस इज अनबिलिव्हेबल. मॅकिनन 2 मिनिटासाठी वॉशरूमला गेले होते तेव्हा मी आणि जेदा टेबलावर 2 जण होतो. एवढ्याशा गोष्टीचं भांडवल केलंय. ओके गाईज, अनफॉर्च्युनेटली आज पुन्हा तुम्ही सगळ्यांनी न्यूजपेपरमध्ये माझा फोटो बघितलेला आहे आणि यावेळेस कोणीतरी दुसरंच माझ्यासोबत आहे. राईट? मला माहितीये यामुळे तुम्ही अपसेट आहात, पण हे सगळं सिरियसली घेऊ नका. ही न्यूज एकदम खोटी आहे. याकडे लक्ष देऊ नका आणि कामावर लक्ष द्या. चला, लेट्स गेट बॅक टू द वर्क. कम ऑन कम ऑन कम ऑन. या सगळ्या फॉल्स न्यूज आहेत. काही रिलेशन नाहीये. फॉल्स न्यूज आहेत. खूप खुश दिसतात ना जेदा सोबत. तो एक बिझनेस डिनर होता. ओके, आणि तुझा यावर विश्वास बसला. तू जरा गप्प बसू शकत नाहीस का? अगं, तो इतका बिझी होता की त्याने तुझ्या मेसेजला रिप्लाय पण नाही दिला. नाही, त्याने रिप्लाय दिला होता जेव्हा ते घरी आले तेव्हा दिला होता. आता तू जरा गप्प बस, मी तुला नंतर खूप मारेन. ओके? सरप्राईज. सने, गुलीस, वेलकम. सरप्राईज यार. का, काय झालं? ते दरवाजा तू उघडलास ना म्हणून. सने, तुला माहितीये इथे फक्त गॉसिप गॉसिप आणि गॉसिपच सुरू आहे. कसलं गॉसिप ग? मिस्टर जान आणि मिस जेदा बद्दल न्यूजपेपर मध्ये छापून आलंय. ओ येस, त्या मॅगझिन जर्नलिस्टला मिस्टर जानशी काय प्रॉब्लेम आहे यार? ते आहेत का घरात? मी त्यांच्याशी बोलते आता. आपण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे ना. सनीम, आपण त्यांच्या घरी काम करायला आलो. ऑफकोर्स मिस्टर जान घरात आहे. येस येस, गिव्ह मी 5. मला आत येऊ दे. हॅलो. उठ 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 उठ. सनीम, हे बघ जरा, बातमी बघ जरा. ही बघितलीस? एक सांगू का, जेदा मिस्टर जॉन साठी ऑब्सेस्ड आहे.
मला तर वाटतं की तिला माहित होतं की मला पण कोणीतरी असंच वाटतं. फोटो काढताय. ती एकदम हुशार आहे. तिने मुद्दाम केलं असणार. चिकटून बसलीये. ती नेहमीच असं वागायची. ठीक आहे आता गप्प बसा, आपली आपली कामं करा जरा. मला नाही वाटत बघ असं ना, काही असेल. बघ कशी त्यांना असं बसली काय आहे, बघ असेल. ना ती. नीट वाच ग काय मला वाटतं की त्यांनी ना मुद्दाम इन्व्हाइट केलं असणार. ती खूप smart रिकाम्या आहे. पोटी काम करू नका. चला खाऊन घ्या. काय चला होतं? पोटभर खा. मध्ये? खा सगळ्यांनी खा. आम्ही आधीच खाल्लं होतं ग, पण ते दोघं एकमेकांना सूट होतात ना. रिलेशन मध्ये हे सगळं गरजेचं असतं. ओके बरोबर आहेस, बरोबर बोलतीये. चला आता बस करा. खूप झालं. कळतंय ना मिस्टर मिस डेरेन, मिस डेरेन, चल, 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 बंद कर, बंद कर. माय डिअर फ्रेंड, काय करताय तुम्ही? आपण यावर याआधीही बोललोय आणि हा विषय संपलाय आता. आणि अजून एक, मिस्टर जॉन एक पॉप्युलर पर्सनॅलिटी आहेत, त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल. आणि हे नेहमी होऊ शकतं, कधी एका मुलीसोबत कधी दुसऱ्या मुलीसोबत. एक्झॅक्टली हेच सांगते ना मी. आपल्याला या गोष्टींसोबत राहायला शिकायला हवं. ओके फार लक्ष देऊ नका. अगदी बरोबर सनेम. त्यांनी तर तुझ्याबद्दल चुकीची न्यूज छापली होती. सगळं खोटं होतं ना, हो ना? माझ्यासोबत पण हेच झालं. असा फोटो काढला की तिथे फक्त आम्हीच आहोत आणि कोणी नाहीये, फक्त मी आणि मिस्टर जॉन. हो ना, त्यांनी सुद्धा हेच. तेच ना, ही गोष्ट माझ्यासोबत पण झाली. हो ना, तुझ्यासोबत सुद्धा माझ्यासोबत पण हेच झालंय. मी तेच तर म्हणाले. या सगळ्या हसल्या गाईज सुद्धा. हा घ्या प्रॉडक्ट कॅटलॉग. हा बघा, याचा उपयोग होऊ शकतो तुम्हाला. बघा बघा, घ्या घ्या. गुड मॉर्निंग मिस्टर जॉन. हो सनेम, तू इथे आहेस. गुड मॉर्निंग. हा चल काम कर. आमच्या पूर्ण गल्लीत ह्या न्यूजमुळे खूप खळबळ उडाली आहे. पण एका दृष्टीने बरंच झालं. सनेम आणि जानबद्दल लोक विसरून गेलेत. हो, माझा दादा पण खूप नाराज होता. पण जर का आपल्याबद्दल छापून आलं असतं ना तर मी मरूनच गेले असते. पण सनेमबद्दलची न्यूज खोटी नव्हती. खूप वर्षांची सवय आहे. मला तशीच म्हणायची सवय लागली तर काय करायचं मिस्टर एमरे? मिस्टर एमरे, जोपर्यंत तुम्हाला मिस्टर एमरे म्हणतेस तोपर्यंत काही छापायचा प्रश्नच येत नाहीये. मिस्टर एमरे, मी नक्कीच प्रयत्न करीन तुम्हाला नुसतं एमरे म्हणायचा. तुला या बदलासाठी तयार राहावं लागेल. इथे लाईट बरोबर नाहीये. मी इथे काम करू शकत नाही. मला स्क्रीन दिसत नाहीये या लाईट मध्ये. किती सुंदर चेअर आहे ही. वाह, मस्त मस्त. हा, कम्फर्टेबल पण आहे. हा, पण या झाडामुळे माझं विजन ब्लॉक होत आहे. इथे फारशी जागा पण नाहीये आणि लाईट पण नाहीये. मी इथे बसू शकत नाही, अजिबात नाही. काम करण्यासाठी ही योग्य जागा आहे, पण ही आधीपासूनच ऑक्युपाईड आहे. आम्ही इथे बसू शकतो का? आम्ही दोघंच आहोत. हो हो, मी निघतोच आहे. तुम्ही बसा ना प्लीज. ओ, थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलंय. बाय बाय. आता मी इथे बसू शकतो. तू कुठे बसशील? फायर प्लेस जवळ बस. हा, असा इथे बस. हा, ही जागा खूप रोमॅन्टिक आहे. काम करायला मजा येईल. रोमॅन्टिक म्हटलं की आयहानचा फोन आला. हा, बोल आयहान. मी काम करतोय, तू बोल. नाही नाही, ऑफिसमध्ये नाही, कॅफेमध्ये बाहेरून काम करतोय, फ्रीलॅन्स. मिस्टर जाननी आम्हाला परमिशन दिली आहे. हा हा, हो हो, तू येऊ शकतेस. मी तुला ऍड्रेस पाठवतो, मग तू तुम्ही काय ये घेणार? इथे. मी फोनवर बोलतोय ना. ओके सर. ओके, मी तुला ऍड्रेस पाठवतो आयहान. चल बाय. ठीक आहे. माझ्यासाठी एक कॅफे लाते आणि क्रोसॉन्ट. मी इथे आज बसून काम करणार आहे. खूपच चांगली जागा आहे. कॅफेत काम करायला मजा येईल. ओ, आय एम व्हेरी सॉरी असू दे रे, सर. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. मी ठेवतो माझ्यासाठी इथे. चांगली एक कॉफी आण. ओके सर, मी एक कॉफी घेऊन येतो. मेट्रोपोलिस आहे मी. ओके सर. कॉफी. आता सगळं बरोबर आहे, पण अजूनही वाटतंय की मी एक हेल्पर आहे. मेट्रोपोलिस झालो असलो तरी हे उचलावं लागेल. हे कसलं गुड मॉर्निंग होतं? ओ, मला हा प्रश्न आवडला. तूच सांग ना, मग तुला कसं गुड मॉर्निंग हवंय? मी तुला असं गुड मॉर्निंग करू शकतो, मी तुला असं गुड मॉर्निंग करू शकतो. चालेल का? जसं म्हणशील तसं करू शकतो. मिठीत घेऊ का तुला सारखं सारखं, की तुला किस करू? नाही नाही, नको नका करू. नको करू. नको. मी हे सगळं आनंदाने करू शकतो. तुला किस पण करू शकतो. आहे
गैरसमज होईल फक्त लोकांचा, म्हणून नको वाटतंय. हो, नेहमी गैरसमज होतात आणि नेहमी तुमच्या सोबतच असे गैरसमज होतात. बरोबर बोलतेय ना मी मिस्टर जॉन? अच्छा, आता समजलं तुझा इशारा कुठे आहे ते. तो जेदा सोबतचा फोटो, केवढे क्लोज फ्रेंड्स आहात ना तुम्ही दोघं जण. आय डिडंट नो. तिथे मिस्टर मॅकिनन पण होते. ते 2 मिनिटासाठी वॉशरूमला गेले होते आणि तेव्हाच कोणीतरी आमचा फोटो काढला. आम्ही फक्त बोलत होतो. फक्त तूच आहेस जिची मला काळजी वाटते. माझं तुझ्यावरच खूप प्रेम आहे. आय मिस यू वेन वी आर टुगेदर ऑल्सो. मी ठू. पण मला आता जाऊन काम करायला हवं. ओके. म्हणजे आता मला कामावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. मला 1 कप चहा हवाय. मला मिळेल का 1 कप चहा? हा घे, माझा चहा पी. घे. ओ रिअली? थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. मी तुला डिस्टर्ब तर नाही करत ना जे जे? नाही, पण तू असं का विचारतेस आयन? कळतंय ना तुला? मी तुला म्हटलं ना मी काम करतोय, हा बिझनेस आहे. आणि ते म्हणतात ना की आधी बिझनेस मग लव्ह. अच्छा, खरंच? नाही, नक्की नाही माहित. कदाचित असं म्हणतात की आधी लव्ह मग बिझनेस. तेच म्हणतात. बंद केलंय. आयन चल मग एक फोटो घेऊया. ओ, मला फोटो काढायला खूप आवडतं. चल ना काढूया. मी तर केव्हाही त्या तयार असते. डायरेक्शनने काढूया. तिथून माझा एकट्याचा काढ. मी काम करतोय असं दाखवतो. तुझ्या एकट्याच काढायचं का जे जे? अरे नाही, ते पण घेतोय ना. आधी असा काढ. ही बॅकग्राऊंड असू दे. ओके. तू ना जगातला सगळ्यात इंटरेस्टिंग माणूस आहेस. येस. कसा अच्छा जे जे, थोडस स्माइल कर. स्माइल. स्माइल. नाही, स्माइल नको. काम करतोय मी. सिरियस वाटलो पाहिजे. ओके, सिरियस राहा. मी काढते फोटो. ओके, मस्त फोटो काढ एकदम. हा बघ काढला. बघ कसा वाटतोय ते. बघू, दाखव. अरे वा. याच्या खाली काय लिहू मी? असं लिही की मला माझ्या गर्लफ्रेंडची बिलकुल पर्वा नाहीये. नाही, असं कसं लिहू शकतो? का नाही होऊ शकत असं? खरंच असं लिही की मला माझ्या गर्लफ्रेंडची काळजी नाहीये. आयन, जरा हे बघ. काय बघू? हे बघ, हे बघ. आता हे काय सगळं? जान देवीत आणि जेदा यांच्यात प्रेमाचे संबंध, याला काय अर्थ आहे? म्हणजे आता तो सनीम सोबत नाहीये? म्हणजे त्याने माझ्या बेस्ट फ्रेंडला सोडून दिला, तिला धोका दिला? मला नाही माहित. मी त्या दोघांना जंगलात किस करताना बघितलेलं. त्यावेळी ते कपल वाटत होते. तुला काय वाटतं की सनीम आणि जानने बघितलं असेल का? मी तर तिला कॉल करून विचारू पण नाही शकत. मिस्टर जानना हे माहित आहे की नाही? चल जाऊन बघूया. एक्सक्यूज मी, प्लीज माझं बिल द्या. थँक्यू सो मच. काय विचारू? लेट झाले. ही काय न्यूज? जे जे काय करतोस तू? अरे काय? आपल्याला लेट झालंय. आपल्याला लेट झालंय म्हणजे मिस्टर काय? इंद्रे आलेत. कदाचित त्यांनी आपल्याला बघितले. लैला सोबत आहेत ते. हातात हात घालून येत ते. हे काय बोलतो? लैला सोबत आहेत ते. अरे असं असेल तर मला बघू दे ना जरा बाजूला. हो, हे दोघं खरंच एकत्र आहेत? अगं ओरडतेस कशाला? ओरडणं बंद कर. शांतपणे बघ. हळूहळूच बघ. हळू बघ. हळू 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 हळू. जरा बघू तरी कसं सहजपणे माझ्या भावाला सोडून दिलं. हे दोघं खरोखरच रिलेशनशिप अरे मध्ये? काय रिलेशन मध्ये लावलंयस? आमच्या एजन्सी मध्ये सगळेच रिलेशनशिप मध्ये. हा, यामुळेच प्रमोशन होतं का? मला का दिसतं हे सगळं मलाच का दिसतं? मी खूप अँक्शियस होतोय. मला पॅनिक अटॅक येतोय. मला काय समजत नाहीये. हे सगळं मलाच का दिसतं? मला आता सिक्रेट ठेवायला लागेल. अजून एक गोष्ट सिक्रेट ठेवावी लागेल. त्यांनी हातात हात घेतलेत. आता आपण काय करायचं आपण? शांत हो प्लीज. जरा गप्प बस. माझ्याकडे बघ. मी काय बोलते ऐक जरा. आपण बाहेर जाऊया. ओके? शांत हो. काम ठेव. चल चल. हा, ओके. मी तुझ्या सोबत आहे ना, तर जरा शांत राहा. ओके? सर तुमचं बिल. आण. थांब, मी देते. मी पे करते. थांब. मी पे करणार. अरे नेहमीच तू करतोस. यावेळी मला मी करू पे दे. करणार आहे. मला अरे करू दे, असं काय please. करतोस? नेहमीच तू करतोस. मला करू दे ना. असं काय करतोस? झाले. हे बघ. ओके, हे घे. अरे मी पे केले असते ना. काय एवढी मोठी गोष्ट नाही. आता सांग काय करायचं आपण वेटर असल्याचं नाटक करूया. अगं असं कसं करू शकतो आपण? नीट उभं पण राहता येत नाहीये. आपण चेहऱ्यासमोर फाईल धरूया आणि इथून निघून जाऊया. नाहीये, पॉसिबल नाहीये. मी आधी पण ट्राय केलाय. त्या पाईन ट्रीच्या मागे जाऊन लपूया. चिक 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 असं रेनडियर सारखं चालूया. काय म्हणतेस? नाही, पण ते मुव्हिंग ट्रीकडे लक्ष जाईल त्यांचं. ही आयडिया चांगली आपण नाहीये. लपू तरी शकतो ना त्याच्या मागे. ते बघू शकणार नाहीत आपल्याला. काय वाटतं तुला? खूपच हुशार आहेस तू. ते तर मी आहेच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. लैला, काही झालंय का? सगळं ठीक आहे ना? ऑफिसमध्ये कोण त्रास देते का तुला? सांग.
नाही, असं काही नाहीये. मी वेगळाच विचार करत होते मिस्टर हेमरे. काय विचार करतेस? मला भीती वाटते की आपल्या दोघांबद्दल कधी छापून आलं तर काय होईल मग. मला खूप टेन्शन येते या गोष्टीचं. डोंट वरी, जस्ट रिलॅक्स. मी माझ्या भावा एवढा फेमस नाहीये. हो, पण काही सांगता येत नाही ना. आजकाल कोणी काहीही विचार करू शकतं. आणि अशी न्यूज आली तर खूप प्रॉब्लेम होईल. आमचं घर एकदम साधं आहे. ठीक आहे, जर तुला काळजी वाटत असेल तर आपण जाऊया इथून. नाही, मला असं नव्हतं म्हणायचं. मी तर खूप खुश आहे खरंच. तुमच्यासोबत खरंच खूप खुश आहे मी. मी पण. माहितीये तुला, खूप दिवसांनी मला मनाची शांती मिळाली. मला खूप सेफ आणि पीसफुल वाटतंय इथे. आता खुश आहे मी तुझ्यासोबत. कदाचित एवढा खुश मी याआधी नव्हतो कधीच. आणि माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज पण आहे. सरप्राईज? कसलं सरप्राईज? मी पण काय मूर्खासारखं विचारतेय. मी खूप एक्साइटेड आहे माहितीये का. मिस्टर एमरे, आपण इथे असं एकमेकांच्या हातात हात घालून बसलोय. असं वाटतं की म्हणजे हे खरंच माझ्यासाठी एक स्वप्न आहे. हे माझ्यासाठी पण एक स्वप्नच आहे. मी तुझ्या प्रेमात पडलोय. सगळं ठीक आहे ना? अच्छा उस्मान, तुला सीन तर समजलाय ना? हो सर, समजलाय. पण तुम्ही रिपीट केला तर अजून चांगलं होईल. ओके, हे बघ, तू एंटर करशील, त्यांना धमकी देशील जे तुझ्या आजूबाजूला आहेत. ते सगळे वाईट लोक आहेत आणि मग तू त्यांना एक एक करून मारशील. या सीनची प्रॅक्टिस तर झाली ना तुझी? हो हो, झाली आहे ना सर. ओके, म्हणजे तू रेडी आहेस ना? हो हो, मी रेडी आहे. मी पण रेडी आहे सर. तू इथे काय करतोयस मुझफ्फर? यांनी मला बोलावलं होतं. ते म्हणाले की तुझ्यासाठी लाईन्स पण लिहिल्यात, म्हणून मी माझं जॅकेट घेऊन. मी ओस्मानशी बोलतोय, पण तू इथे काय करतोयस आणि कशासाठी रेडी होऊन बसलाय? सर, मी माझा पार्ट समजून घेतलाय. घरी खूप प्रॅक्टिस केली, ट्रस्ट मी सर. पण तुझा काही पार्ट नाहीये. असं कसं होईल? पण त्या लाईन्स कुठे आहेत? मी इथून जाणारच नाही सर. मी सांगतोय तुम्हाला, तुम्हीच मला बोलावलं होतं. विसरलात का? आता तुम्ही मला नाही म्हणताय, हे किती चुकीचं आहे. तुम्हाला शोभत नाही. जरा इकडे. येस सर. ज्या लोकांना मारायचं त्यात ह्याला पण घ्या. जरा 2-4 बसू द्या. याच्यातला ऍक्टर आपण बाहेर काढूया. रिअली थँक्यू सो मच. ओके, मला जरा नीट मार. एक रिअल कॅरेक्टर वाटलं पाहिजे. मी येतो मेकअप करून. हो, जा रे बाबा, तयार हो, तयार. सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. मी बघतो त्याच्याकडे. काळजी करू नकोस तू. चल जाऊया आपण तिथे. लिव्हिंग रूम मधली लायब्ररी, नेचर फोटोज कॅटलॉग. आपलं प्रेम जरी दिवसात विभागलं किंवा महिन्यात विभागलं किंवा वर्षात विभागलं किंवा शतकात, पण मी नेहमी हेच म्हणेन की ते कायम वाढतच जाणार आहे. माझ्या या प्रेमाला तू समजून घे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तुझ्याच सोबत आहे. पहिल्या शेल्फमध्ये लेफ्ट साइडने 5वं बुक.
कविता तर वाचून संपतात, पण आपलं प्रेम न संपणार आहे. ते कसं लपवता येईल त्याची तू काळजी घे. तुझ्या नजरेतून ते मला सांग. आपण कसे काय बाहेर पडलो ना तिथून? हा, अशा गोष्टीत मी खूप एक्सपर्ट झाले. मला तर वाटलं होतं की आपण नक्की यांच्या नजरेस येणार बघ तू, पण आपण सुटलो. पण दिसलो तर नाही ना. मला एकदा तर वाटलं होतं की आपण पकडले जाणार, पण आपण तर पळून जाऊ शकलो. अरे हे काय मूवीचा सेट? हो. इथे तर टीव्ही सिरियलचं शूटिंग चाललंय. आमचं पण काम असंच असतं. ऍडव्हर्टायझर्स आहोत ना आम्ही, माहितीये आम्हाला सगळं. जे जे दादा दादा जे जे, अरे जा इथून लवकर. अरे कोण आहेस तू? काय हे सगळं? हे काय करताय तुम्ही? अजिबात चांगलं नाहीये. काय करताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? हा, अरे काय करू मी आता? आयहान, दादा तू इथे? अरे तू इथे काय करतेस? अशी चालेल. शॉपवर नाही गेलीस? मी खूप बोर होते तर थोडीशी ताजी हवा खायला आले, आणि तुला पण बघायचं होतं ना, मला माझ्या दादाला बघायचं होतं मला. बरं मग इथे थांबून शूटिंग बघ. हो, मी बघणार आहे शूटिंग. तू खरंच खूप चांगलं काम करतोस. ओस्मान सर, सेट रेडी आहे. ओके. दादा तर कळलं आता तुला कसं काम करायचं ते. मी जसं शिकवलंय तसंच काम कर, भलं होईल तुझं. कळलं? सी यू सून दादा. ठीक आहे, मी आता जातो. हा, बाय दादा. आय होप दादाने आम्हाला एकत्र बघितलं नसेल. जे 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 काय करतोय तू? कुठे आहेस? ओस्मान बाहेर आला की तुम्ही सगळ्यांनी त्याला घेरून ठेवायचं. फार काही अवघड नाहीये. हा एक ऍक्शन सीन आहे, म्हणजे नॉर्मल करायचं आहे. सर ऐका ना, माझा चेहरा शाईन करतोय ना की अजून पावडर लावू चेहऱ्यावर? काय वाटतंय तुम्हाला? अरे कुठे निघालायस? कुठे जायचं नाहीये. आहेस तसा चांगला आहेस, खूप चांगला आहेस. बेस्ट को स्टार म्हणून माझं करिअर सुरू करतोय ना, म्हणून म्हटलं. मुझफ्फर प्लीज बस झालं. ओस्मान, पहिल्यांदा हे गुंड तुला घेरतील. हा, पहिल्यांदा या मुझफ्फरला अटॅक करतो. एक मिनिट. सिरियल मध्ये माझं नाव मुझफ्फर आहे का? मी काहीतरी नाव शोधतो ना माझं. मी काय मुझफ्फर सारखं ऍक्ट करू का? अरे बाबा, तुझं काही नाव नाहीये, काही लाईन्स नाहीयेत. जेव्हा मी अटॅक म्हणेन तेव्हा अटॅक कर. एक मिनिट. पण मी मुझफ्फर सारखं अटॅक करणं वेगळं दिसेल. प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते, आणि माझी स्टाईल तर अशी आहे ना, तुम्ही बघालच. नंबर 1 गुंड आहे मी. तू म्हणालास तुला काम करायचंय म्हणून अरेंज केलंय. तू कुंफू स्टाईल मध्ये अटॅक कर. सर काय म्हणताय? मी तर चायनीज लोकांपेक्षा चांगलं कुंफू करतो. चला स्टार्ट करा गाईज. हे काय चालू आहे इथे? शूटिंग चालू आहे. काय चालू आहे? शूटिंग चालू आहे कसलं तरी इथे. मग आता निघूया का आपण? हो चालेल. चल. मिस्टर एमरे, एका फाईलवर तुमची साईन हवी. आपण ऑफिसमध्ये जाऊयात का प्लीज? ओके चालेल. चला शूटिंग चालू करूया. सायलेन्स, लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन. उस्मान, कुठे हरवलायस? उस्मान, मी तुला मारायला येतोय. उस्मान इकडे बघ ना. उस्मान, उस्मान, अरे मी तुला मारायला येतोय. खरंच मी तुला मारेन. ना तयार आहेस ना? ओस्मान तू काय करतोयस? मुझो कट इट. चला 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 बघा. बरं आहेस ना? आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस्टर जॉन. डेव्हिड, तुला याचा सुगंध येतोय? कसला मिस्टर जॉन? किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे हे. तुला नाही वाटत असं? विचार कर. हे एका ब्राईट आयडियाचं लक्षण आहे. मागच्या 15 मिनिटापासून मी तुला बघतोय. तू जे केलंस ते मी बघितलं. इट्स गुड, व्हेरी गुड. थँक्यू मिस्टर जॉन. हाय एव्हरीवन. सरप्राईज. हे व्हॉट्सअप काय चालू आहे? हे नो केसेस. मी थोडा आजारी आहे. मला डोळ्यांचं हाय जॉन. ऍक्च्युली डोळ्यात काहीतरी टोचतंय, आणि ते कंटिजियस पण असू शकतं. तू तर घराची एजन्सीच केलीयस. मी मिस्टर एमरेशी बोलले. आपली भेट होत नव्हती म्हणून त्यांना मी घरचा ऍड्रेस विचारला, आणि म्हणून मी इथे आले. पण इथेही तू बिझीच आहेस. ओ हो का? चल किचन मध्ये जाऊया. तुला कॉफी करून पाचतो. हो चालेल.
बघितलंस ना, मिस चेदा आली आणि मिस्टर चांद निघून गेले काय चाललंय फ्रेंड्स? तिच्यावर. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? मग असं ग्रुप करून का बसताय? मला कीबोर्डचा आवाज का ऐकू येत नाहीये, डोळ्यात काही चमकही दिसत नाहीये, तुम्हाला काही ऐकायचंच नाहीये का? चला आता कामं करा, आपल्याकडे खूप कामं आहेत.